आप देख रहे हैं लोक पुकार न्यूज। लोक पुकार न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। चलते हैं खास खबर की ओर। 10 दिसंबर 2023 को परभणी जिले के पाथरी शहर में नौकरी मेळावे का आयोजन शिवसेना के अल्पसंख्यक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सईद खान इनके ओर से किया गया था। महाराष्ट्र के शिवसेना के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे के चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इनके शुभ हाथों के से जॉब कार्ड कामगारों को किट पेटी दी गई। 1 लाख रुपए का चेक नियुक्ति प्रमाण पत्र वाटप किए गए। श्रीकांत शिंदे इनके स्वागत में अष्टी फाटे पर सईद खान इनकी ओर से युवाओं ने बाइक रैली निकाली। आप इस वीडियो में ये नज़ारा देख सकते हैं। युवा अपनी अपनी बाइक पर बैठकर रैली में भाग लिया। खासदार श्रीकांत शिंदे का किस तरह से पटाखे फोड़कर स्वागत किया गया, जेसीबी से हर डालकर फूलों की बरसात की गई। वहां से रैली शिवसेना भवन की ओर ले गई। खासदार श्रीकांत शिंदे के हाथों शिवसेना भवन कार्यालय का उद्घाटन भी किया गया। स्टेज पर भाषण करते समय सईद खान को लेकर श्रीकांत शिंदे ने सराहना की है। ऐसा कार्यकर्ता हर पार्टी को मिले जिसने इतनी बड़ी भीड़ इकट्ठा की है, और कहा कि सईद खान न आमदार है न खासदार है, फिर भी हजारों की तादाद में महिला पुरुषों को एक जगह लाया। श्रीकांत शिंदे ने सईद खान की तारीफ करते समय भावुक हो गए थे। उसी समय कुछ युवाओं ने मराठा आरक्षण को लेकर काले झंडे भी दिखाए, तो श्रीकांत शिंदे ने पुलिस वालों से कहा कि काले झंडे दिखाने वाले सभी को इज्जत के साथ स्टेज के ऊपर लाया जाए। उन सभी को स्टेज के ऊपर लाया गया। उन सभी से श्रीकांत शिंदे ने चर्चा की। उन काले झंडे दिखाने वालों ने कहा कि हम आपका निषेध करने नहीं, बल्कि हमारे तरफ आकर्षक हो इसलिए हमने ये काम किया है, और हम जानते हैं मराठा को आरक्षण सिर्फ महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही दे सकते हैं। इस वक्त वहां अपनी समस्याओं को लेकर निवेदन भी दिए गए। इस मंच पर शिवसेना के माजी खासदार, माजी आमदार, माजी सरपंच, जिला परिषद सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला, पुरुष, इन सभी की भारी संख्या में मौजूदगी रही। किस तरह से प्रतिक्रिया दी गई, खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे इन्होंने, और तस्मिया शेख सईद खान ने। तस्मिया शेख जॉब फेयर इंडिया की संचालक है, जो नौकरी मेळावे को लेकर उन्होंने क्या बात कही, देखते एक नजर। पदस्पर्शाने पावन झालेल्या या पाथरीच्या भूमीच्या जॉब फेअर आणि या जाहीर सभेच्या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील तरुणांचा आदर्श स्थान आणि खासदार कसा असावा आणि मुख्यमंत्र्यांचा मुलगाही कसा असावा याचं उत्तम उदाहरण असणारे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, या परभणीचे माजी खासदार ॲडव्होकेट सुरेश जाधव, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर, व्यासपीठावरील उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व लोकनियुक्त पदाधिकारी, प्रतिनिधी आणि या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमचे मित्र सईद खान। सभेला बराच उशीर झालेला आहे। दुपारी 2 वाजल्यापासून आपण या ठिकाणी उपस्थित आहात। या परभणीमध्ये पुन्हा एकदा एक भगवा झंझावात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने आलेला आहे। आपण रस्ती आपण त्यांचे स्वागत करत होतात, ते पाहून मन खूप प्रसन्न झालं। मी प्रथम व्यासपीठावरती जे उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर यांचा मी खास करून आभार मानेल की आपण सगळ्यांनी आपले मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी जी भूमिका घेतली आणि त्या भूमिकेच्या मागे राहिलेले आहात, त्यांच्या बरोबर राहिले मानेल आणि तुमचं अभिनंदन करेन। या ठिकाणी उपस्थित सर्व जनसागराला मला एवढंच सांगायचं आहे की आज मी स्वतः या ठाण्यामध्ये 10 वर्ष जिल्हा प्रमुख होतो आहे।
20 वर्ष नगरसेवक महापौर होतो आणि मी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या भूमिकेबरोबर राहिलो, याचा मला आज अभिमान वाटतोय। त्याच्या मागचं कारण की मुख्यमंत्री तर कार्यकर्त्याची काळजी घेतात, सर्वसामान्य माणसाची काळजी घेतात। आजाद सुरू असल्यामुळे सईदला सुद्धा माहिती आहे, परंतु डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे म्हणाले की माझ्या ग्रामीणचा कार्यकर्ता आहे, परभणीतला कार्यकर्ता आहे, त्यांनी जॉब फेअर लावलेला आहे, त्यांनी कार्यकर्त्यांची मीटिंग लावलेली, कार्यकर्त्यांचा मेळावा लावलेला आहे, खूप मोठी त्यांनी तयारी केलेली आहे, प्रचंड अशी गेले 15-20 दिवस महिनाभर ते मेहनत घेत आहेत। ठीक आहे, माझी तब्येत नाही बरी, परंतु मी जर त्या ठिकाणी आज गेलो नाही तर त्या कार्यकर्त्याच्या मनाला काय वाटेल, त्या कार्यकर्त्याचं लोकांसमोर काय शब्द राहील, त्यांच्याच रिस्पेक्ट काय राहील। आणि या हेतूने स्वतःची तब्येत बरी नसताना, स्वतः ऍडमिट ज्युपिटर सारख्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना, सलाईनवर असताना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यासाठी, त्याच्या शब्दाखातर, त्याचा रिस्पेक्ट ठेवण्याकरता, त्याच्या इज्जती करता, या कार्यकर्त्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांकरता डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांचा मुलगा असताना सुद्धा, आजारी असताना आज या ठिकाणी या सभेला आलेला आहे। खरोखरच आज आम्हाला अभिमान आहे की अशा माणसांच्या हाताखाली आम्ही काम करतोय, अशा माणसांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय। असो, सभेला बराच वेळ झालेला आहे, त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत। आणि सईद खान, आपण खूप प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे, आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने मेहनत घेताय, अनेक अल्पसंख्याक माणसं शिवसेनेशी जोडताय, अनेक नगरसेवक, अनेक जिल्हा परिषद सदस्य, अनेक पंचायत समिती सदस्य आपण शिवसेनेशी जोडतायत। आपण जी मेहनत करताय याकरता मी तुम्हाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे युवकचे आमचे नेते खोतकर साहेब आणि आमचे जिल्ह्याचे सगळे आमचे नेते, सगळे खासदार, सगळे आमदार, सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळे जिल्हाध्यक्ष, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ आणि आमचे सगळे महिला आणि पुरुष बांधव आणि सगळे पत्रकार बंधू, आज जे साहेब 2 वाजेपासून इथं लोक थांबलेले, लोकांना विनंती करायला, लोक खूप बाहेर बी थांबलेले, लोकांना विनंती करायला की आत येऊन बसा आणि व्यासपीठावर जास्त लोक बसू नका, कॅपॅसिटीवर जास्त लोक व्यासपीठावर झालेले। आणि आज जे श्रीकांत शिंदे साहेबाचा दौरा होता, साहेबाला थोडा उशीर झाला यायला, का म्हणून की 2 वाजेपासून इथे माझे माता भगिनी बसलेले, सगळे बसलेले, महिला सगळे भरले होते साहेब, 4-5 वाजता सगळ्या महिला सगळे भरले होते, ग्रामीण भागामधून सगळे मतदारसंघामधून महिला आले होते, पण आपल्याला थोडा उशीर झाला म्हणून कसा 4 तास 5 तास झाला लोकांना बसायला। मी पहिले दिलगिरी व्यक्त करतो सगळे आमच्या वतीनं की खूप उशीर झाला म्हणून माझ्या मतानं दिलगिरी व्यक्त करतो। आणि साहेब, पाथरी शहराचा विषय आणि पाथरी मतदारसंघाचा विषय आणि परभणी जिल्ह्याचा विषय, जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना शपथ घेतली 1 वर्षापासून, पाथरी मतदारसंघात सगळ्यात मोठा विषय तीर्थक्षेत्र आराखड्याचा होता, विकासाचा विषय होता। अनेक वर्षापासून हे विषय प्रलंबित पडलेला होता। हे विषय एकनाथ शिंदे साहेबांना जे मराठवाड्यात कॅबिनेट घेतली होती ते दिवशी ते विषय पाथरीकराला मार्ग लावून दिला आणि एक मोठा निधी पाथरी शहरासाठी एकनाथ शिंदे साहेबांना आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाठपुरावा करत होतो। अनेक वेळेस तुम्ही आम्हाला खूप मदत केलेली आहे पाथरी शहरासाठी आणि ते निधी 91 कोटी 80 लाख रुपये तुम्ही आम्हाला निधी दिलेला आहे। आणि पाथरी शहरासाठी नगर विकासच्या माध्यमातून इथले कमीत कमी 18 नगरसेवक आपल्या शिवसेनेमध्ये आले होते राष्ट्रवादीचे, त्यांनी कमीत कमी तुम्ही पाथरी शहराच्या विकासासाठी
25 कोटी 50 लाख रुपये निधी दिलेला आहे आणि ते कामा प्रगतीपथावर आहे. ते कामा चांगले दर्जाचे होत आहे आणि अनेक वर्षापासून पाथरीचा विकास रखडलेला होता आणि हे साईबाबाचा जे निधी होता, अनेक लोकांना साई भक्ताला खूप अपेक्षा होती. अनेक मुख्यमंत्री आले, माननीय उद्धव ठाकरेंना काही दिला नाही, 1 रुपया दिला नाही, पण एकनाथ शिंदे साहेबांना करून दाखविलं आणि 91 कोटी 80 लाख रुपये निधी पाथरी शहरासाठी दिलं. आणि साहेब, आज पाथरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कोणी केलं असेल तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांना केला आणि तुमच्याकडे पाठपुरावा सारखा त्याचा पाठपुरावा तुम्ही आम्हाला करून दिला. एकनाथ शिंदे साहेबाच्या मध्ये जे आम्ही जात होतो तो साहेबाकडे सगळ्या गोष्टी मांडत होतो, पण तुम्ही जे ताकदीने आमचे विषय मार्गे लावून दिले साहेब, त्यांच्या पाथरीच्या वतीनं मी तुमचं खूप अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की तुम्ही पाथरी शहरासाठी फार मोठा योगदानाचा वाटा आहे. आणि साहेब, आणि दुसरा विषय मी घेतो, पाथरी मतदारसंघात अनेक विषय सेलू पाथरी सोनपेठ रोड परळी रोडला 248 कोटी रुपये मंजूर झालेले. अनेक दिवसापासून ते राष्ट्रीय महामार्ग आहे, ते विषय बी अनेक दिवसापासून प्रलंबित पडलेला आहे, ते विषय बी आम्हाला मार्गी लावून द्या. एक मोठा विषय आमच्या मतदारसंघाचा आहे साहेब. आणि साहेब, मी एक विनंती करतो, आपल्याकडे कमीत कमी 165 सरपंच आलेले, आज 22 जिल्हा परिषद सदस्य आपल्याकडे आहे साहेब, जे जसा दादासाहेब टेंगसे सारखे, चक्रधर उगले सारखे, पप्पू घाणगे साहेबासारखे, सर्जेराव गिराम साहेबासारखे, देशमुख साहेब आमचे उभे इथं, अनेक जिल्हा परिषद सदस्य जे 3-3, 5-5 वेळेस जिल्हा परिषद मध्ये ते निवडून आलेले, आज कमीत कमी 25 जिल्हा परिषद सदस्य आपल्या पक्षात आलेले तुमच्यावर आणि एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून अनेक जिल्हा परिषद सदस्य. आणि साहेब, ते जिल्हा परिषद सदस्याला ग्रामीण भागामधून काही त्यांना विकासाला निधी भेटला नाही. आणि साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगतो, 7 कोटी रुपये 25-15 मधून भेटले होते, पण त्याच्यावर बी स्टे आहे साहेब अनेक दिवसापासून. आणि जे लोक तुमच्यावर आणि एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून पक्षात आलेले साहेब, अनेक सरपंच आपल्या पक्षात आलेले आहे साहेब. आणि साहेब, ते सरपंचाला आतापर्यंत 1 रुपया निधी भेटलेला नाहीये. शहर भागासाठी तुम्ही खूप भरभरीत निधी दिला, पण ग्रामीण भागासाठी त्यांना 1 रुपया निधी भेटलेला नाही साहेब. पुढे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पुढे खासदारकीची निवडणूक आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे साहेब. आपल्या पक्षाची ताकद खूप मोठी झालेली आहे. मागे तुम्ही मुंबईमध्ये परभणी जिल्ह्याचे 110 नगरसेवकाची मिटिंग घेतली होती, 1 to 1 तुम्ही 3 तास सगळे नगरसेवकाला बोलले. आज पूर्ण नगरपालिकाचे आपल्याकडे 25 नगरसेवक आहे, पाथरी नगरपालिकाचे 18 नगरसेवक आहे, जिंतूर मधले साहेब 20 नगरसेवक प्रवेश करायला तयार आहे. आज पक्षाची ताकद खूप मोठी झालेली आहे साहेब. आज कमीत कमी मार्केट जेव्हा मागचे 4-5-6 महिने अगोदर मार्केटची निवडणूक लागली साहेब, मार्केटमध्ये साहेब आपल्या साखर क्षेत्रामध्ये काय एक वोट नव्हता साहेब. इथले 6 संचालक आम्ही तुमच्या आशीर्वादाने निवडून आणले. आणि साहेब, तुमच्या आशीर्वादाने 8 मतांना आपली मार्केट कमिटी गेली साहेब. जसं बापू आहे बीडला, जयदत्त क्षीरसागरच्या विरोधात तळ ठोकून तिथली मार्केट कमिटी निवडून आणली. इथली जे मार्केट कमिटी आहे साहेब, 8 मतांना मार्केट कमिटी पडली साहेब. आणि आमचे नेते माणिकराव आंबेगावकर साहेब माजी आमदार आहे, शिवसेनेमध्ये अनेक वर्षापासून काम करते साहेब. माणिकराव आंबेगावकर साहेबांच्या विरोधात 2 आमदार 1 खासदार होतो. माणिकराव आंबेगावकर साहेबांना ते मार्केट कमिटी निवडून आणली साहेब. मानवची मार्केट कमिटी माणिकराव आंबेगावकर काकाने निवडून आणली साहेब. साहेब, पक्षाची ताकद जिल्ह्यात खूप आहे, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे साहेब. अनेक जिल्हा परिषद सदस्य, अनेक ग्रामपंचायत सदस्य, अनेक सरपंच, अनेक नगरसेवक साहेब, पक्षाची ताकद खूप मोठी आहे. आम्हाला तुम्हाला एकच विनंती करायची साहेब, तुम्ही थोडा लक्ष द्या. कामून कसं आहे साहेब, संघटनामध्ये थोडा लक्ष द्या. आणि संघटनामध्ये खूप मोठे लोक आपल्या पक्षात तुमच्यावर सीएम साहेबांवर विश्वास ठेवून आलेले, त्याच्यासाठी मला एकच विनंती करायची आहे तुम्ही. आणि साहेब, सगळ्यात मोठी तुम्हाला हात जोडून मी तुम्हाला आभार व्यक्त करतो तुमचा, की तुम्ही अल्पसंख्याक समाजासाठी साहेब, आम्ही षण्मुख अनालला जे मेळावा तुमच्या नेतृत्वाखाली घेतला होता, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला होता साहेब. 30 कोटीची हमी होती, मौलाना महामंडळला 30 कोटी हमी जी होती, तुम्ही 500 कोटीची केली साहेब. ती सगळ्या अल्पसंख्याकच्या वतीनं तुमचा आभार व्यक्त करतो साहेब. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना जे लोक म्हणते की जातीवादी पक्ष साहेब, आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीनं काय दिला नाही
1 रुपया दिला नाही. 30 कोटीची हमी होती. आज अल्पसंख्याकच्या मुलासाठी एज्युकेशनसाठी तुम्ही साहेब 500 कोटी रुपयाचा निधी दिला. अल्पसंख्याकचे डेव्हलपमेंट रस्त्यासाठी 468 कोटी रुपये दिले. शिष्यवृत्तीसाठी साहेब 10 कोटी 28 लाख रुपये दिले. 1350 कोटी एकनाथ शिंदे साहेबांना काम केलं. अल्पसंख्याकला न्याय देण्याचं काम कोणी केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर श्रीकांत शिंदे साहेबांना, एकनाथ शिंदे साहेबांना केलं. आज मी तुमचा मनापासून अभिनंदन करतो. जे एक अल्पसंख्याक समाज बी ताकदीने तुमच्या मागे उभं राहणार आहे. महाराष्ट्र कानाकोपऱ्याचे 800 नगरसेवक आपल्याकडे आहे साहेब. तुमच्या विश्वासावर अनेक लोकांचे मला फोन येत आहे की एकनाथ शिंदे साहेबांना अल्पसंख्याक साठी जे काम केलं ते काम कोणीच करू शकत नव्हता. त्याच्यामुळं मनापासून तुमचा अभिनंदन व्यक्त करतो. आणि साहेब मला एक विनंती करतो, अनेक विषय खूप रखडलेले आहे पण तुम्हाला साहेब खूप उशीर झालेला आहे. मी जास्त काही बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी आपण सगळे लोक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहात. या कार्यक्रमाला आमचे जिल्हा प्रमुख, राज्याचे समन्वयक नरेशजी मस्के साहेब असतील, या कार्यक्रमाचे आयोजक सईदभाई खान, शिवसेनेचे माजी खासदार संपर्क प्रमुख सुरेशजी जाधव, सुभाषजी साळुंके, जिल्हा प्रमुख व्यंकट शिंदे असतील, त्याचबरोबर कदम असतील, माणिकराव आंबेगावकर असतील, आमचे बीडचे जिल्हा प्रमुख खंडे असतील, संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ, सर्वोच्च महिला आघाडी महानगर प्रमुख प्रवीणजी देशमुख, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांचं नाव घेत नाही या ठिकाणी की आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आपण माझं या ठिकाणी स्वागत केलं. त्यांना स्टेजवरती घेऊन या, स्टेजवर घेऊन या, स्टेजवरती या, इकडे वरती या. नीट त्यांना एकदम सन्मानपूर्वक वरती घेऊन या. सगळ्यांनी जाण्याची गरज नाही त्या ठिकाणी. सगळ्यांना तिकडून सन्मानपूर्वक त्यांना वरती घेऊन या. त्यांना काय बोलायचं असेल माझ्याशी, बाकीचे आपापल्या ठिकाणी बसा. पोलिसांना मी विनंती करतो की सगळ्यांना, जे 10 लोक आहेत त्या ठिकाणी, 7-8 लोक, त्यांना या ठिकाणी घेऊन या. बाकी लोकांनी बसा. बाकी लोकांनी त्यांना इकडे घेऊन या. का त्यांना विचारा मी येऊ का तिकडे. हॅलो, खाली बसा तुम्ही. मला वाटतं बाकी लोकांनी खाली बसा. काळ्या झेंडे दाखवणाऱ्यांचं पण स्वागतच आहे. या इकडे, या इकडे या. काही काळजी नाही. आपलं काय म्हणणं आहे आम्हाला सांगा.
आज या ठिकाणी बघा कसं असतं. मला वाटतं तुम्ही काही काळजी करू नका, काय करणार नाही ते लोक. मला वाटतं आपल्या या महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या, सगळ्यांनी ऐकून घ्या. मला वाटतं आपल्या या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आहे हे सरकार काम करते. आणि हे जे तरुण या ठिकाणी आले त्यांनी काही ठिकाणी जे आहे 7-8 लोक उभे राहिले त्या ठिकाणी त्यांनी काळा झेंडा काळी फीत त्या ठिकाणी आहे. मला वाटतं हे सगळे मराठा तरुण आहेत आणि या मराठा तरुणांना प्रत्येक मराठ्याला या महाराष्ट्रामध्ये जो गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लढतोय झगडतोय, आज या मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असा आपला मराठा तरुण आहे की त्याला आपल्या हक्काचं जे आहे ते अजूनपर्यंत मिळालं नाही. आज असे मराठा तरुण जे आहे ते बेरोजगार देखील आहेत. त्यांना शाळेमध्ये ऍडमिशन असेल त्या ठिकाणी जास्त फीस त्या ठिकाणी भरावी लागते. आणि हा मराठा समाजाचा घेऊन हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे आंदोलन चालू. मला वाटतं याही तरुणांची हीच मागणी त्या ठिकाणी आहे की बाबा मराठा समाजाला जे आहे ते आरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. आणि मला वाटतं त्यांच्या मागणीमध्ये कुठलीच जी आहे ती मागणी जी आहे ती चुकीची नाही. या ठिकाणी त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर काळी फीत त्यांनी दाखवली. मला माहिती नव्हतं ते कुठल्या समाजाचे त्या ठिकाणी आहेत, कारण की प्रत्येक समाजाचे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. पण तरी आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोकशाही आणि प्रत्येकाला जे आहे हे आपलं म्हणणं जे आहे हे या ठिकाणी कुठल्या तरी मार्गाने म्हणण्याचा अधिकार या ठिकाणी आहेत. म्हणून हे तरुण त्या ठिकाणी उभे राहिल्यानंतर मी स्वतः त्यांना त्या ठिकाणी वरती बोलवलं, कारण की यांच्यापासून आपल्याला काय इथं पोचणार आहे का? झेंडे दाखवल्यामुळे काय लावणार आहे का? पण त्यांनी त्यांची भावना जी आहे ही माझ्या माध्यमाने शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवली. मी त्यांना सांगितलं आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पहिला मुख्यमंत्री असतील शिंदे साहेब की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ त्या ठिकाणी घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे आहे हे त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला वचन देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि तेही अरे घेतो ना, तुला पण घेतलं ना. तर या ठिकाणी जे आहे हे मला वाटतं याच्यामध्ये कुठलंही राजकारण जे आहे या ठिकाणी केलं नाही पाहिजे. या सगळ्या तरुणांनी मला भेटल्यानंतर पहिलं सांगितलं की आमचा विश्वास शिंदे साहेबांवरती आहे. बोलले तुम्ही? आणि मला वाटतं शिंदे साहेबांवरचा विश्वास जो आपल्या सगळ्यांचा या पूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम जर कोणी करू शकतं तर ते शिंदे साहेब त्या ठिकाणी करू शकतं. आणि आपल्याला आपला हक्काचा हा एक तरुण इकडे आहे उभा, त्याला अजूनपर्यंत त्याचा नोकरी धंदा त्याचा परिवार पुढे कसा जाईल हे सगळे प्रश्न आहेत, विवंचनेमध्ये आहेत सगळे लोक. आणि साहजिकच आहेत की भावना ज्या आहेत या भावना सगळीकडे तीव्र आहेत. पण या तीव्र भावनेला साथ देण्याचं काम जे आहे ते माननीय शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहेत. आणि आता क्युरेटिव्ह पिटिशन देखील आपण कोर्टामध्ये मांडलेलं आहे. त्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमाने देखील जे आहे हे मराठा समाज मागास कसा आहे हे मांडण्याचं काम जे आहे ते आपलं सरकार या ठिकाणी करतं. मी आपल्याला आश्वासित या ठिकाणी करतो की आपण आणि कुणबी दाखले देखील मराठवाड्यामध्ये देण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. अगोदर कुणबी दाखले मिळत नव्हते, पण आता कुणबी दाखले देखील 26,000 कुणबी दाखले जे आहे ते फक्त मराठवाड्यामध्ये जे आहे हे लोकांना देण्याचं काम आपल्याच सरकारने केलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मराठा समाजाचा जो व्यक्ती आहे त्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी शिंदे साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब सगळेच मिळून, मला वाटतं याच्यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही, याच्यामध्ये सगळे मिळून जे आहेत जर सगळे मिळून आपण कामाला लागलो आणि लागलेलोच आहोत
तर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण जे आहे ते या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन देखील आपल्याला या ठिकाणी करतो आपण. मला झेंडे दाखवले त्याच्याबद्दल काही नाही पण हॅलो साहेब, आम्ही या ठिकाणी आलो. श्रीकांत शिंदे साहेब, आम्ही काय तुमचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो नाही, परंतु आमचं लक्ष तुमच्याकडे वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आणि आम्हाला विश्वास आहे की मराठा समाजाला सरसकट आरक्षण फक्त एकनाथरावजी शिंदे साहेबांना देऊ शकतात, बाकी कोणी देणार नाही. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि आमचा विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो. एक मराठा जय जिजाऊ. शिवराय. धन्यवाद आपल्या सगळ्यांचं. बघा, सगळीकडे संघर्ष करण्याची गरज नसते. समन्वयाने देखील प्रश्न जे आहेत ते सोडवले जाऊ शकतात. तर मला वाटतं याचं उदाहरण जे आहे, या तरुणांचंही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि इकडे मोठ्या प्रमाणामध्ये आता तरुणी देखील बसलेले आहेत. आणि या हाडाच्या कार्यकर्त्यांनी एवढे लोक जे आहेत या ठिकाणी जमा केली. सईद खान जो आहे हा आमच्या अल्पसंख्याकचा अध्यक्ष त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केला. आणि त्या दिवसापासून सईद खान जो आहे तो कामाला त्या ठिकाणी लागला. सईद खान कुठला आमदार नाही, सईद खान कुठला खासदार नाही, सईद खान कुठला नगरसेवक नाही, पण तरी पण सईद खानवरती का प्रेम करणारे लोक जे आहेत या ठिकाणी पूर्ण पाथरीमध्ये बसलेले आहेत. ज्या प्रकारे सईद खाननी या ठिकाणी स्वागत केलं, मला वाटतं सईद खान तुझं खूप खूप या ठिकाणी मी धन्यवाद. तुम्ही जावा ना मागे, काय प्रॉब्लेम नाही. जे पुढे मला वाटतं असा कार्यकर्ता जो आहे हा सगळ्यांना भेटला पाहिजे. प्रत्येक पक्षाला असा कार्यकर्ता भेटला पाहिजे की जो त्याच्याकडे कुठलं पद नाही, पण त्यांनी तो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढे जाणार आहे आणि त्याला शिंदे साहेब पुढेच घेऊन जातील. मला वाटतं इतकं प्रेम इतका आशीर्वाद मला वाटतं तळागाळातून कार्यकर्त्यालाच या ठिकाणी मिळतं. आणि तळागाळातील कार्यकर्त्याबरोबर त्यांच्या दुःखामध्ये सुखामध्ये जो त्या ठिकाणी जातो तोच त्या ठिकाणी जे आहे ती एवढी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी करू शकतो. मी सईद खानचा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त. खरं तर त्याला मी फोन केला आणि त्याला मी फोन केला आणि त्याला बोललो, सईद माझी तब्येत काय बरोबर दिसत नाही, कारण की मला इन्फेक्शन आहे, ताप आहे, तर मला कार्यक्रमाला येणं जे आहे ते थोडं अवघड होईल. पण सईद खान बोलला, कसंही करून आताच देऊ का? आता जरा शांत बस जरा. तर या ठिकाणी सईद बोलला, कसंही कार्यक्रमाला यावंच लागतंय. तो सारखा फोटो पाठवत होता, अशी तयारी केली, तशी तयारी केली. पण मला वाटतं कार्यकर्ता जर एवढा तोडीचा असेल आणि कार्यकर्ता जर एवढा ताकदवर असेल तर त्याच्या मागे जे आहे हे पक्षाच्या नेत्यांनी उभंच राहायला पाहिजे. मला वाटतं आज सईद तुम्हाला या ठिकाणी बोलवलं, तुम्ही जॉब फेअर पण आयोजित या ठिकाणी केला, खूप उशीर देखील या ठिकाणी झालेला आहे. तूच एवढी मोठी यात्रा काढली ना, स्वागत यात्रा, त्याच्यामुळेच लेट झालं. मी इथे 3:30ला पोहोचलो संभाजीनगरमध्ये. तर या ठिकाणी रस्त्यामध्ये लोकच लोक होती स्वागत करण्यासाठी. तर मला वाटतं हे प्रेम जे आहे ते सगळ्यांच्या नशिबामध्ये येत नाही. तू खूप नशीबवान आहेस, तू खूप चांगलं काम देखील त्या ठिकाणी सईद करतोय. तुला तुझच्या पुढच्या वाटचालीसाठी मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये तुझ्या माध्यमाने एक चांगलं नेतृत्व जे आहे या परभणीकरांना या ठिकाणी मिळावं अशी अपेक्षा आणि शुभेच्छा देखील या ठिकाणी मी देतो. आज या कार्यक्रमाला ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी सईदच्या माध्यमाने साईबाबा तीर्थक्षेत्र आडाखाना जो आहे
हा देखील त्या ठिकाणी मंजूर झाला. पात्रीसाठी मोठ्या बरोबर सईद खानने जेव्हापासून ही जबाबदारी स्वीकारली, अल्पसंख्याकांचे 100हून जास्त नगरसेवकांनी जो आहे तो शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला. आणि मला वाटतं आज या ठिकाणी या परभणीमध्ये खान पण आहे आणि बाण पण आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि आपल्या सगळ्यांची मेहनत, सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत करा. सरकार जे काम करतंय ते लोकांपर्यंत पोहोचवा. तळागाळातील व्यक्तींपर्यंत जे आहे हे सरकारचं काम त्या ठिकाणी पोहोचवा. आपण पाहताय की शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याचं काम शासन त्या ठिकाणी करतंय, त्यांना लाभ देण्याचं काम त्या ठिकाणी करतंय. शेतकऱ्यांना असेल, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम, शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे सरकार आपलं करतंय. आपल्या सगळ्यांना मला एवढीच विनंती आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, की आजपासून आपण सगळे लोक कामाला लागा आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे सरकारच्या माध्यमाने जे जे लोकांपर्यंत पोहोचू शकतो ते पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपण या ठिकाणी करा, अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. भाषण इकडे करायचं होतं पण तब्येतीची, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील वस्त्यांमध्ये विकास काम करण्यासाठी 500 कोटींचा निधी जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि अजून अनेक मागण्या ज्या आहेत हे या ठिकाणी केलेले आहेत. आणि त्याचबरोबर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ जो निधी फक्त 30 कोटी होता तो वाढून 500 कोटी रुपये करण्याचं काम देखील आपल्या या सरकारने केलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अजून चांगली कामं जे सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी आपण करू. आणि मी आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आला तेव्हा या ठिकाणी काही खुर्च्या वगैरे खाली होत्या, तो डिस्टर्ब त्या ठिकाणी झाला, पण तू पहिल्यांदा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, एवढा मोठा जनसागर जो आहे तो या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. काही खुर्च्या खाली राहिला तरी काय त्याचं गम नाही, पण तुला खूप खूप या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं तस्मिया शेख, मैं जॉब फेयर इंडिया की संचालक हूँ. मैं पिछले 11 साल से रोज़गार ये मुद्दे पे काम कर रही हूँ. सईद भाई से जब मेरी मुलाकात हुई तो सईद भाई ने कहा कि पाथरी में भी हमको रोज़गार ये मुद्दे को लेके काम करना है, बड़े पैमाने पे काम करना है. तो जैसे आपको भी पता है कि 20,000 से ज़्यादा बच्चे आज ये जॉब फेयर में आकर गए हैं. रेशो ऐसा था कि आज ये जो जॉब फेयर हुआ ये एक दिन का जॉब फेयर नहीं था. ये एक दिन के जॉब फेयर के पहले 2 से ढाई महीने हमने मेहनत की है. एक हमने वेबसाइट लॉन्च की हुई थी, वो वेबसाइट पे हमने कुछ रजिस्ट्रेशंस लिए हैं. वो रजिस्ट्रेशंस के बेसिस पे हमने अलग अलग कंपनीज़ को अप्रोच किया था और अलग अलग कंपनीज़ को अप्रोच करके 100+ कंपनीज़, 104 कंपनी आज पाथरी में आई थी, जो पूना, मुंबई, नगर, औरंगाबाद ऐसे अलग अलग एरिया की कंपनीज़ थी. मैन्युफैक्चरिंग से लेके ITI, डिप्लोमा और सारे स्ट्रीम के बच्चों के लिए यहाँ पे ओपनिंग थी. और अगर जो बच्चे 12th के बाद कुछ करना चाहते या ग्रेजुएशन के बाद कुछ करना चाहते, अभी जैसा मैंने बोला कि मेरे को 11 साल का एक्सपीरियंस है, तो मैं सबको आह्वान ये करना चाहूँगी कि जो क्षेत्र में आपको ऐसे लगता है कि आप मतलब जहाँ पे आपको अनस्टॉपेबल फील्ड रहेगी, मतलब ऐसी जो भी फील्ड रहेगी, जैसे कि अगर आप मेरे को देखोगे, मैं 11 साल से रोज़गार पे काम कर रही हूँ, बट मेरा क्वालिफ़िकेशन देखोगे, मेरी फैमिली का क्वालिफ़िकेशन देखोगे तो उसमें बहुत बड़ा गैप है. मेरा क्वालिफ़िकेशन अगर कोई पूछता है तो मैंने सिर्फ 12th किया है. 12th के बाद मेरे को ऐसे लगा कि मेरे को रोज़गार पे काम करना चाहिए, तो मैं उसी पे स्टडी करते काम करते गई. तो कुछ लोगों को लगता है कि हमने इंजीनियरिंग करनी चाहिए, कुछ लोगों को लगता है हमने डॉक्टरेट करनी चाहिए, बट मार्केट में सिचुएशन क्या है, जब हम लोग 3 साल 4 साल के बाद क्वालिफ़िकेशन कंप्लीट करते हैं, उसके बाद हमारे लिए जॉब ओपनिंग्स अवेलेबल है या नहीं है, इसका थोड़ा सा विचार करके, थोड़ा सा सोच समझ के डिसीजन लेना चाहिए. आज पाथरी शहर में जिस तरह से आपको रिस्पांस मिला है और कुछ बच्चों ने सिर्फ इसके लिए
आपके साथ में सेल्फी उतारना पसंद किए हैं कि आप बहुत अच्छा काम करते हैं और बहुत अच्छे अंदाज में काम करते हैं। आपने जिस तरह से कुछ विद्यार्थियों को समझाने की कोशिश की है, सिर्फ उन्हें आपसे प्रेरणा मिले, इस बात के लिए ही आपके साथ में सेल्फी उतारने की कोशिश की है, जिसकी वजह से आपको खासी परेशानी का सामना करना पड़ा। उसके बावजूद आपने उन विद्यार्थियों का हैंडल किया और बहुत अच्छे अंदाज में हैंडल किया है। ऐसे विद्यार्थियों को किस तरह का आह्वान आप करना चाहेंगी जो पढ़ाई तो कर रहे हैं लेकिन उन्हें आने वाले फ्यूचर में उन्हें जॉब हासिल करना है? जैसे मैंने आपको 1-2 मिनट पहले बताया कि जो फील्ड में उनको इंटरेस्ट है उनको उसी में मास्टरी हासिल करनी चाहिए। कोई पीएचडी करता है कोई भी टॉपिक पे, तो पीएचडी होल्डर जो भी रहता है उसने वो टॉपिक के ऊपर डिटेल में स्टडी की हुई होती है। वैसा ही होता है, अगर जहाँ पे इंटरेस्ट है, अगर घर वाले बोल रहे हैं कि आप इंजीनियरिंग करो और आपको इंटरेस्ट है होटल मैनेजमेंट में, तो ये कभी वर्कआउट ही नहीं होगा। तो आपको जो फील्ड में, बच्चों को जो फील्ड में एक्सपीरियंस लेना है या जहाँ पे भी उनको ऐसे लगता है कि मैं ये फील्ड में करियर कर सकता हूँ, वहाँ पे उन्होंने ज़रूर करियर करना चाहिए। यस, आज जो रजिस्ट्रेशन हुए ये 21,000 से ज़्यादा ऑनलाइन रजिस्ट्रेशन हुए थे। 20,000 से ज़्यादा का फुटफॉल आज हमारे पास आकर गया है। इसकी हमने कोशिश की है 25 to 30% का रेशो देने की, तो 5,000 प्लस बच्चों का आज इस जगह पे सिलेक्शन हुआ है। और कुछ बच्चे ऐसे भी रहेंगे, ये 5,000 बच्चों को छोड़ के, जो 1-2 हज़ार जो शॉर्टलिस्ट हुए अगले फेरी के लिए, मतलब जो सेकेंड या थर्ड राउंड में और एक बार उनको इंटरव्यू देना, और उसमें से भी कुछ बच्चे हम सिलेक्ट कर सकते हैं। मैडम, मैसेज क्या देना चाहते हो आप अपने इस प्रोग्राम के माध्यम से? प्रोग्राम के माध्यम से मैसेज ये देना चाहते हैं, मैंने मेन बात बताना मेरे से रह गया। जैसे आपने ये 1 दिन का जॉब फेयर देखा, तो ये 1 दिन के पीछे कड़ी मेहनत है प्रैक्टिकली। तो ये सिर्फ मेरी मेहनत नहीं है, ये मेहनत के पीछे सईद भाई की बहुत ज़्यादा मेहनत है प्रैक्टिकली। सईद भाई का कहना था, उनके कुछ पैरामीटर्स थे, उनके पैरामीटर्स के हिसाब से हम लोग ने पूरा जॉब फेयर आज डिज़ाइन किया और उसके हिसाब से ही आज का पूरा प्रोग्राम हमने एग्जीक्यूट किया है। उनका कहना ऐसा था कि मैं अल्पसंख्यक का अध्यक्ष हूँ, ओके, बट मेरे को कोई समाज को या कोई एक समाज को टारगेट करके काम नहीं करना है, तो मेरे को पूरे सबके लिए ही काम करना है। अल्पसंख्यक शिवसेना का प्रदेश अध्यक्ष 1 साल से एकनाथ शिंदे साहब ने जो मुझे बनाया, पूरे महाराष्ट्र में मैं काम कर रहा हूँ अल्पसंख्यक के माध्यम से, शिवसेना अल्पसंख्यक के माध्यम से। आज परभणी ज़िले में जो वेल क्वालिफाइड बच्चे हैं, उनके हाथ को सर्विस नहीं है, उनके हाथ को रोज़गार नहीं है, इसलिए हमने एक अच्छा रोज़गार मेड़ावे का नियोजन यहाँ पर किया था और इसमें 20,000 बच्चों की नोंदनी हुई और 20,000 बच्चों ने इसमें हाजिरी लगाई और उसमें से 5,300 बच्चों को जॉब देने का काम शिवसेना के माध्यम से हमने करे और बाकी के 15,000 जो बच्चे हैं उनको जॉब कार्ड के माध्यम, शिवसेना के माध्यम से हमने जॉब कार्ड दिया और 1 साल तक हमारी जो बहन की कंपनी है 1 साल तक वो उसका फॉलोअप लेंगे और 1 साल में वो 15,000 बच्चों को भी जॉब लगाने का काम हमारे जो बहन को, जो कंपनी को हमने काम दिए थे शिवसेना का, इनकी कंपनी जो महाराष्ट्र में रोज़गार मेड़ावे करती और उसके माध्यम से 15,000 बच्चों को भी हम 1 साल में ज़रूर न्याय दिलाएंगे। मैंने 6 महीने पहले अल्पसंख्यक का एक मेड़ावा शिवसेना के माध्यम से एकनाथ शिंदे साहब को ला के गया था और वो मेड़ावे में मैंने 18 मांगनियाँ सरकार के पास किए थी। उस 18 मांगनियाँ में से साहब ने अभी तक 4 मांगनियाँ मेरे पूरे करे। वो 4 मांगनियाँ ये है कि अल्पसंख्यक जो रास्ते हैं, जो अल्पसंख्यक समाज में रास्ते हैं, नाली है, जो डेवलपमेंट का काम है, कई सालों से अल्पसंख्यक समाज के वोट लेने का काम कांग्रेस राष्ट्रवादी कर रही है और उस तरीके से कई सालों से हमारा डेवलपमेंट का काम रुके वाला था। उस एक बड़ा निधि अल्पसंख्यक समाज को एकनाथ शिंदे साहब ने और देवेंद्र फडणवीस साहब ने देने का काम किया और 468 कोटी रुपए अल्पसंख्यक के डेवलपमेंट के लिए दिए। और सब मेरी मुख्य मांगनी ये थी, 1,000 कोटी रुपए मौलाना आज़ाद मंडल को जो 30 कोटी रुपए की हामी थी
उसमें मैंने एकनाथ शिंदे साहब को मेरे मेड़ावे में सब में मेरी मुख्य मांगनी ये थी कि 1000 कोटी रुपए एकनाथ शिंदे साहब ने उस लिए देना चाहिए थे। तो एकनाथ शिंदे साहब ने 500 करोड़ रुपए मेरे अल्पसंख्यक समाज के महामंडल के लिए दिए, क्योंकि अल्पसंख्यक समाज ने ना शिवसेना को वोट किया ना बीजेपी को वोट किया, तो भी 1350 करोड़ रुपए शिवसेना भाजपा के गवर्नमेंट ने अल्पसंख्यक के लिए दिए। अल्पसंख्यकों में इस पे विचार करना चाहिए और एकनाथ शिंदे साहब के पीछे ताकत से खड़े रहना चाहिए। आणि देखील पूर्ण लोक जी आहेत या ठिकाणी थांबली होती। पहिली सभा जेव्हा आम्ही खासदार झालो, मी किंवा आमच्याकडे काही आमदार असतील, त्यांना देखील एवढं जमलं नसतं तेवढं काम जे आहे ते सईदनी या ठिकाणी केलं। मला वाटतं त्याचं खूप कौतुक आहे। सगळ्या अल्पसंख्याक समाजाला, मराठा समाजाला, सगळ्या प्रकारच्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सईद करतोय। मी या ठिकाणी बघत होतो, येताना जेव्हा स्वागत करत होते लोक, की सईदची पण एकदम फॉलोइंग, फॅन फॉलोइंग खूप आहे या ठिकाणी। मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता जो आहे तो हा शिवसेनेला मिळालेला आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे। पक्ष काही मोठी जबाबदारी देणार आहे का? पक्षाने मोठी जबाबदारी दिली अल्पसंख्याक समाजाची। येणाऱ्या काळामध्ये त्याच्या मागे जो आहे पक्ष हा खंबीरपणे उभा राहील, त्याला जे आवश्यकता लागेल पक्षाकडून ती पूर्ण करेल। पण या ठिकाणी मला अपेक्षित नव्हतं की एक आपला साधासा कार्यकर्ता जो आहे तो एवढी मोठी ताकद जी आहे ती परभणीमध्ये उभी करू शकतो। ती ताकद सईदनी त्या ठिकाणी उभी केलेली आहे, त्याचं खूप खूप कौतुक या ठिकाणी। आणि